तिरुपती देवस्थान इथं आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये। आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचं दुसरं पर्व तिरुपती इथं आयोजित करण्यात आलंय। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित राहणार आहेत। याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। उद्याचं हे दुसरं वर्ष आहे आणि यंदाचं हे अधिवेशन तिरुपती मंदिराच्या इथे पार पडत आहे। त्या अधिवेशनाची पूर्वतयारी आता सुरू झालेली आहे। होम हवनाला देखील जी आहे ती सुरुवात झालेली आहे। तिरुपती बालाजी मंदिर हे एक खूप नावाजलेलं मंदिर आहे, प्रतिष्ठित मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या इथे यंदाचं हे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन पार पडणार आहे। उद्या जर आपण पाहिलं तर मग राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे चंद्राबाबू नायडू उपस्थित असणार आहेत। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते देखील उपस्थित राहणार आहेत। त्याच्या आधी ही परिषद हे अधिवेशन सुरू होण्याआधी जे होम हवन लागतं पवित्र जपण्यासाठी त्या होम हवनाला देखील सुरुवात झालेली आहे आणि एक इथे पालखी देखील उपस्थित ठेवली गेली आहे। ही पालखी देखील इथे आणली गेली आहे। त्यामुळे ह्या पालखीने उद्या या परिषदेला या अधिवेशनाला सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे जे मंदिरं आहेत आपल्या देशातली ते नेमकं भाविकांसाठी काय नवीन घेऊन येत आहेत, कोणत्या सोयी सुविधा घेऊन येणार आहेत, भाविकांसाठी काही नवीन योजना आहेत त्या, जो काही प्रसादाचा वाद मध्यंतरी निर्माण झाला होता त्याच्यावरती काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का, या सगळ्याची चर्चा उद्याच्या या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे। सलग 3 दिवस हे अधिवेशन असणार आहे आणि त्यामुळे भाविकांचं लक्ष या अधिवेशनाकडे असणार आहे की नेमकं त्यांना या अधिवेशनाच्या मार्फत नवीन काय योजना त्यांच्यासाठी आणल्या जात आहेत त्या। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सह जुई जाधव, NDTV मराठी, तिरुपती।